खुपते तिथे गुप्तेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। नमस्कार मित्र, माझी आजची तक्रार अशी आहे की माझ्या समाजसेवेबद्दल कोणी काहीच बोलत नाही। झी मराठीचा का असेना पण हा प्लॅटफॉर्म तुम्हाला खुपणाऱ्या गोष्टी तुमच्याच पर्यंत पोहोचवण्यासाठी मी अवेलेबल करून दिला, पण माझ्या या समाजसेवेबद्दल चायला कोणीच बोलत नाही। टेलिमार्केटिंग वाल्यांचे फोन आमच्या सगळ्याच प्रेक्षकांना खूप खुपतात, त्यासाठी आमच्या लाल्यानी काही सॉलिड उपाय काढलेले आहेत। ऐका, टेलिमार्केटिंग करणाऱ्या मुलीचा फोन आला की ती विचारते, सर थोडा वेळ आहे का? लाल्या म्हणतो, आ ना, संध्याकाळी घरीच या, आरामात गप्पा मारू। अंधेरी रातों में सुनसान, अंधेरी रातों में ऍक्च्युअली दुपारी गुप्ते आजकाल माईक घेऊन कुठे फिरत असतात। त्यांना लोकांच्या बऱ्याच खुपणाऱ्या गोष्टी कळल्यात बरं का। बघूया काय काय पकडलंय त्यांनी। सुरुवात करतो माझ्या स्वतःच्या घरापासून, माझ्या बायकोपासून की गिरिजा, तुला माझ्याबद्दल काय खुपतं? मी जेव्हा केव्हा तुझ्याशी काही बोलते तुझं कधीच माझ्याकडे लक्ष नसतं। मला प्रत्येक गोष्ट 10 वेळा तुला विचारायला लागते, हे खुपतं। सासूबाई, तुम्हाला या जावयाचं काय खुपतं? शेजारी असूनही 4-4 महिने तो आम्हाला दिसतही नाही। तर ही गोष्ट आम्हाला खूप खुपते। जेवणाच्या बाबतीत सांगायला लागलं तर व्हेज मध्ये काहीही केलं तर तुला ते कधीच आवडत नाही, आणि नॉनव्हेज मध्ये कसंही झालं काहीही केलं तरी तू छान म्हणून खातोस, आणि त्याच्यावरती माझं वजन का कमी होत नाही हे मलाच ओरडतोस, हे खुपतं। राहू, तुला काय खुपतं? अभ्यासाच्या वेळी अभ्यास भरपूर असल्यामुळे मला सायकलिंगसाठी वेळ नाही मिळत, हे मला खुपतं। सायकलिंगसाठी वेळ नाही मिळत, अजून वेळ पाहिजे शाण्या। राजू, तुला काय खुपतं? राजा, टीव्ही बघायला मिळत नाही, हे खुपतं। माझी बहीण पूर्वाश्रमीची आरती गुप्ते, आता आरती वैष्णव। केव्हा ह्याला थोडाफार वेळ मिळतो, बायको बरोबरच पळून जातो, आणि माझ्याबरोबर डिनर मूवी काहीच आलेला नाही। भरपूर ह्या गोष्टी माझ्याबरोबर थोडासा टाइम स्पेंड कर। माझ्या खुपण्याचं जाऊ द्या, पण आज आपल्याकडे ज्या व्यक्ती येणार आहेत त्या त्यांच्या खुपण्याबद्दल नव्हे तर त्यांच्या जपण्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अभिनयामधला बाप माणूस आणि अख्ख्या महाराष्ट्रातल्या जनतेची माई, विक्रम गोखले आणि सिंधुताई सपकाळ। चित्रपटात पाहिलेली माणसे आली इथे, माणसात राहिलेली माणसे आली इथे। रोज अत्याचार होतो प्रेक्षकांवरती, आता प्रेक्षकांना भावलेली माणसे आली इथे। सिंधुताई, माई म्हणणार आहे। हा, माई म्हणणार, माई म्हणणार मी, पण पहिल्यांदा ज्या नावाने अख्खा महाराष्ट्र, अख्खा भारत तुम्हाला ओळखतो त्या नावाने हाक मारायला खूप छान वाटतं, अभिमान वाटतो। तर माई, तुमच्या आश्रमामध्ये लिहिलेलं आहे की देवा आम्हाला हसायला शिकव, पण आम्ही कधी रडलो होतो याचा विसर पडू देऊ नकोस। तर ह्या वाक्या पाठीमागची जी अनेक वर्षांची कथा आहे ती थोडक्यात काय असतं माहितीये का बेटा, देवा आम्हाला हसायला शिकव, नक्की हसायला शिकव, पण आम्ही कधी रडलो होतो याचा विसर पडू देऊ नकोस। कारण आसव संपले की हसू यायला लागतं, आणि हसू आल्यानंतर आसवांचा विसर पडतो। आसवांची चव खारट असते, ती जर संपली ना गोडवा कळत नाही रे। काका, मराठी चित्रपट सृष्टीमधलं अमिताभ बच्चन सारखं एक नाव की ज्याच्या पलीकडे काही असू शकत नाही, हे विक्रम गोखले आहे। तर एवढ्या प्रवासानंतर ज्या वेळेला तुम्ही हे अचीव केले, तर आता मागे वळून बघताना कसं वाटतं? छान वाटतं, पण खूप कष्ट करावे लागलेले आहेत, आणि त्याचा विसर नाही कधी पडणार, तो विसर पडत नाही। म्हणूनच जे दिवस मी काढले माझ्या सगळ्या या स्ट्रगलिंगच्या काळामध्ये, ते तसे दिवस काढणारी जी नवी मुलं आहेत त्यांना जेवढी जमेल तेवढी मदत करत राहणं, मग ती वैचारिक असो, आर्थिक असो, सांस्कृतिक असो, शैक्षणिक असो, ती मी करत राहतो। मला असं वाटतं की स्वतःचा भूतकाळ कधीही न विसरण्याकरता हे एक हा उत्तम मार्ग आहे। काका, तुमच्या आजी आई या दोघी सिनेमामधल्या, म्हणजे आजी ह्या पहिल्या चित्रपटात काम करणारी पहिली स्त्री, आई पहिली बालकलाकार नाही? माझ्या वडिलांची आई
आणि तिची आई म्हणजे हा म्हणजे माझी पणजी आणि माझी आजी वडिलांची आई या दोघी ऑफिशियली असं म्हटलं जातं की त्या भारत देशाच्या पहिल्या स्त्रिया ज्या रुपेरी पडद्यावर आल्या सायलेंट एरामध्ये. हो. दादासाहेब फाळक्यांच्या भस्मासूर मोहिनी किंवा मोहिनी भस्मासूर ह्या चित्रपटामध्ये या दोघी जणी स्त्रिया म्हणून प्रथम आल्या, स्त्रिया म्हणून स्त्रिया आल्या. ओके. परंतु दादासाहेब तोरणे यांच्या मुखपटातून आणखीन कुणीतरी एक स्त्री आलेली आहे. त्यामुळे मला नेमकं लक्षात येत नाहीये. त्यामुळे असंही असेल की माझी आजी आणि माझी पणजी या दुसऱ्या स्त्रिया ठरतील. पहिली स्त्री ती आणखीन कोणीतरी असेल, ती माऊली असेल. माई, तुम्हाला आता एवढी 1000 मुलांची माई तुम्ही, तर काही मुलांची लग्न पण झाली आहेत ना? अरे मला किती सुना आहेत तुम्हाला? अरे 260 जावाई आणि 36 सुना. 260 जावई आणि 36 सुना. विदाऊट हुंडा. विदाऊट हुंड्याचे जावई आहेत. विदाऊट हुंड्याची जावई आहेत सगळे. नाही पण सुनांचं काय हो, तुमच्याकडनं त्यांना सासूरवास घडतो का? नाही, खरं सांगू का? म्हणजे हे शिकव ते शिकव, खरं अभ्यास कर. आणताना मी सासू म्हणूनच तिला आणते घरात, हा. पण आई कधी होते कळतच नाही रे. अरे माई. परिवर्तन कधी होते काय माहिती. ती पण सून म्हणून घरात येते आणि कधी मुलगी होऊन जाते कळतच नाही बेटा. माई, आता तुमचं काम इतक्या वर्षांचं आहे, पण आता काही वर्षांपूर्वी ते लोकांसमोर यायला लागलं. हा बेटा. आणि जसजसं ते लोकांसमोर यायला लागलं तसं तुमच्या आजूबाजूला राजकारण्यांपासून इतर अनेक मीडियापर्यंतची स्वार्थी मंडळी एकदम फिरायला लागलेली असणार आजूबाजूला. मग आता ह्या सगळ्यांमध्ये गांगरून गेल्यासारखं वाटतं का हो? नाही वाटत. मी पहिल्यापासून माणसांमध्येच आहे आणि राजकारणी आणि साधा माणूस हे ओळखायची माझी पात्रता नाही. मी सगळ्यांना सारखंच समजते. क्या बात आहे माई. चिंधी ते सिंधू हा प्रवास बऱ्याच लोकांना आता बऱ्याच माध्यमातनं आता कळलेला आहे, चित्रपटापर्यंत सगळ्या माध्यमातनं कळलेला आहे. पण ह्या सगळ्यामधनं लोकांपर्यंत पोहोचलेल्या गोष्टींव्यतिरिक्त अशी एखादी खुपणारी गोष्ट आहे का जी लोकांपर्यंत कधी सांगितली नाही तुम्ही? अरे काय माहितीये का, मी जेव्हा चिंधी होते ना लहानशी, मला माझं नाव अजिबात आवडायचं नाही. ते चिरकुटच वाटायचं. राहिलं सुलं बांधलेलं आणि उगाचच नको असलेली मुलगी म्हणून माझं नाव चिंधी ठेवलं होतं आणि ते मला खुपायचं ना. आणि विशेष म्हणजे संघर्षाला सुरुवात तिथूनच झाली ना. म्हणून नावाची चिंधी कृष्णाच्या करंगळीला बांधून टाकली, चिंधीची सिंधू झाली. तेव्हा कुठे हायचं वाटलं की बरं झालं आपला पुनर्जन्म झाला. त्यामुळे चिंधी जी जगली ना ते सिंधूच्या वाट्याला येऊ नये आणि कुठल्याही सिंधूच्या पदरात असे खाचखळगी पडू नये. जब वो आए तो चेहरे पे रख रखाव था, मगर वो नहीं देख सके जो मेरे दिल का घाव था. तुम्हाला सरकारने ज्या वेळेला मदत दिली ती घटना म्हणजे ती गोष्ट खूप नंतरची नाही का? म्हणजे तुम्ही सरकारकडनं अपेक्षा केल्यानंतर मग एवढ्या काळात तुम्हाला जो वाट बघायला लागली ते खूप का? पण सरकारने मला मदत नाही दिली. मला 14च मुलांची ग्रँड आहे. मी ते 1042 लेकरांची माय आहे. नॉन ग्रँटेड सिंधुताई सपकाळ. पण सरकारवर माझा राग पण नाही आहे. जनतेने सरकार व्हावं माझं. मी अनाथांची माय झाले, जनतेने माझं गणगोत व्हावं. कोणाकोणाला सरकार दिलं? एका डोकं फोडाचं सरकारच्या दारात. सरकारला वाटेल तेव्हा सरकार देईल की. पण सरकारने ज्यावेळेला सावित्रीबाई पुरस्कार तुम्हाला दिला त्याच्यावेळेला तो केवळ 5000 रुपये होता. मग तुम्हीच जाऊन तो सरकारशी त्यावेळेला भांडला होता? नाही, मी म्हटलं एवढी मोठी सावित्रीबाई फुले आणि तुम्ही तिची किंमत 5000 करता होय, थोडस वाढवा की. मला 5000चा दिलेला चेक त्यांनी नंतर 6000 परत पाठवले. म्हणजे आता 11000 मिळतं बाबा. एवढं तरी करू शकले नाही. पण त्यावेळेला देखील अनेक विघ्नसंतोषी लोकांनी बरीच तुमच्या विरोधी लिखाण वगैरे केलं होतं. त्याचा त्रास नाही झाला मनाला? काय माहितीये का बेटा, एक साधू एका ओढ्यावरती आंघोळ करत होता आणि विंचू वाहत चाललेला त्याने पाहिला. तो पळत पळत गेला, विंचू हातावर घेतला, झटका लागला, विंचू खाली पडला, परत घेतला, परत झटका लागला, विंचू चावला, खाली पडला. शेजारी माणूस उभा होता. तो म्हटला, हे महाराज येडा आहे की काय, तू अरे ती विंचू चावते तू पकडतो, मरू दे ना. साधू म्हटला, बाबा रे त्याचं चावणं हा धर्म आहे, त्याने त्याचा धर्म सोडला नाही, मी माझं वाचवणं का सोडू? अरे वा. चावणाराने चावत जावं, आपण मात्र चालत राहावं. म्हणून सुरेश भट एका ठिकाणी म्हणतात की घेतला मी श्वास जेव्हा कंठ होता कापलेला, पोळलेला प्राण माझा बोलण्या आधीच गेला. जीवनाची प्रेत यात्रा थांबली जेव्हा स्मशाने, घेतला काढून खांदा ओळखीच्या माणसाने. काय वक्तृत्व आहे, काय वक्तृत्व आहे. कमिंग टू काका या संपूर्ण प्रवासामध्ये खुपलेल्या गोष्टी
खुपणाऱ्या गोष्टी चिकार आहेत, पण त्यापेक्षा ह्या सगळ्या खुपणाऱ्या गोष्टींना आठवण्यापेक्षा या सर्वस्वाचा स्वीकार करणं आणि आता माईंनी सांगितल्याप्रमाणे आपण आपलं काम करत राहणं, हे मी फार पूर्वी स्वीकारलेलं आहे आणि ते मी तसं करत आलेलो. भगवान श्रीकृष्णावर टीका करायला लोकांनी सोडलं नाही, रामावर टीका करायला सोडलं नाही. कोण विक्रम गोखले, कोण अवधूत गुप्ते आणि कोण माई, आपण सगळी सामान्य माणसं आपलं आपलं काम करत राहू. पण मध्ये तुम्ही जवळपास 8 वर्ष इंडस्ट्रीतनं बाजूला जाऊन तुम्ही शेती करत होता. हो. मग तो संन्यास घेतलेला होता तो का? संन्यास जाणीवपूर्वक घेतला होता अवधूत मी, आणि त्याचं कारण फार विद्रूप कारण आहे. ते कारण असं आहे की मला असं त्यावेळेला वाटलं की ज्या क्षेत्रामध्ये मी राहिलेलो आहे आणि ज्या करता राहिलेलो आहे, माझा संसार होता, तर ह्या संसाराला, माझ्या मुलाबाळांना जर मी ह्या क्षेत्रात राहून माझ्या ज्या आर्थिक जबाबदाऱ्या मी पार पाडू शकत नसेन, तर मी ह्या क्षेत्रात राहणं ही माझी चूक आहे. हे क्षेत्र मला, किंवा कुठलंही क्षेत्र वाईट नसतं, त्यातली माणसं वाईट नसतात, हे वाईट असतं, पैसा. आणि मग नंतर माझ्या हेही लक्षात आलं की तुम्ही लक्षावधी रुपये घेऊन जेव्हा तुम्ही इथे येता ना, तेव्हा लोक तुमच्या समोर कुर्निसात करायला तयार असतात. तुमच्याकडे जेव्हा काही नसतं आणि तुमच्याकडे फक्त गुण असतो, तेव्हा तुम्हाला काळं कुत्रे विचारत नाही. मग जेव्हा मी प्रचंड पैसा घेऊन जेव्हा इथे पुन्हा आलो, एक हुरूप आला की नाही, माझं ह्या इंडस्ट्रीशिवाय काही अडत नाहीये, मी उभा राहीन म्हणून, की आता याला जरूर नाहीये, याला आता आवश्यकता नाहीये. असं जेव्हा लोकांना कळलं, त्यावेळेला लोक आणखीनच पाया पडून यायला लागले. त्यावेळेला मी सांगितलं की सूर्य, प्रेमाने सांगितलं, सूर्य आज इकडे उगवेल, आज इकडे नाही उगवणार, काय म्हणणं आहे? आणि मग उगवला तो इकडे. I like that. I love that. I love that attitude, man.